नमस्कार मित्रांनो, वोटर लिस्ट 2024 प्रत्येक व्यक्तींनी डाउनलोड केलं पाहिजे। अनेक व्यक्तींचे नावे या यादीमधून कट झालेले आहेत आणि नवीन यादीमध्ये नावे ॲड झालेले आहेत। तुमच्या कुटुंबातून एखादा व्यक्ती वोटर कार्डासाठी अप्लाय केलेले असेल तर आलेलं आहे का नाव नक्की पाहून घ्या। त्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये voters.eci.gov.in या नावाने सर्च करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट याची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मतदान सेवा पोर्टल जो आहे वोटर सर्व्हिस पोर्टल तो ओपन होईल। यावरती तुम्हाला इलेक्ट्रोल रोल नावाचा जो या ठिकाणी आहे तो ओपन झालेला दिसेल। यामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे। सर्वप्रथम तुमचं स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, त्यानंतर असेंब्ली जी आहे तुमची ती असेंब्ली सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करून खाली जो कॅप्चा दिलेला आहे सेम टू सेम पुढील डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या समोर PDF स्वरूपामध्ये यादी दिसेल। आता आपण पूर्ण लाईव्ह या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम राज्य सिलेक्ट केला, त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे जो डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला असेंब्ली आहे त्या ठिकाणी तुमची जी असेंब्ली आहे त्या ठिकाणी टाकून द्या। तुमचा तालुका दर्शवला जाईल आणि तालुक्याच्या समोर एक नंबर असेल, तालुक्याला सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट लँग्वेज या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, त्याखाली सिलेक्ट लँग्वेजमध्ये तुम्हाला जी भाषा जमेल, इंग्लिश आहे, मराठी आहे। आता तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला मराठी दिसेल, इंग्लिश दिसेल, मराठी आहे। ज्या भाषेला पाहिजे त्या भाषेला सिलेक्ट करा। आपण आता इथं मराठीला सिलेक्ट करूया आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे सेम टू सेम पुढील चौकोनमध्ये या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। मित्रांनो, इथं नीट लक्ष द्या। अनेक लाभार्थ्यांनी अशी चूक या ठिकाणी करतात, कॅप्चा थोडासा गलत करून टाकतात। कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर हे नक्की पाहून घ्या। जर आता तुम्ही थोडंसं रॉंग भरलात तर काय ऑप्शन येईल, इनव्हॅलिड कॅप्चा। आता या ठिकाणी मी एक रॉंग टाकलेला आहे, बघा तुम्ही इनव्हॅलिड कॅप्चा म्हणून या ठिकाणी ऑप्शन खाली आलेलं आहे। आता परत तुम्हाला काय करायचं आहे समजून घेणं आवश्यक आहे। त्यासाठी परत एकदा कॅप्चा व्यवस्थित भरून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता तुम्ही जेव्हा यादी डाउनलोड कराल, यादी डाउनलोड होणार नाही जोपर्यंत तुमचा कॅप्चा ॲक्च्युली करेक्ट भरता येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यादी या ठिकाणी डाउनलोड करता येणार नाही। हे मात्र समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक व्यक्तींना ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पुढे डाटा पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। परत एकदा मी कॅप्चा सेम टू सेम टाकून घेतो आणि त्यानंतर यादी डाउनलोड या बटनावरती क्लिक करतो। मित्रांनो, तुमच्या गाव पहा, तुमच्या गावाच्या समोर जो डाउनलोड बटन आहे खाली बाण तोंड करू नये त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक PDF स्वरूपामध्ये यादी डाउनलोड झालेली दिसेल। परत एक पॉपअप येईल, पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या। परत तुम्हाला इथं कोणत्याही ठिकाणी पाहायची गरज नाही आहे किंवा दुसरा कोणताही व्हिडिओ तुम्हाला इथं पाहण्याची आवश्यकता लागणार नाही आहे। पूर्ण डिटेल समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आता बघा डाउनलोड ऑप्शनवरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला PDF डाउनलोड करून घ्यायची आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही सहजरित्या त्या ठिकाणी पाहून घ्याल। आता यादी ओपन करूया। यादीमध्ये तुमच्या गावातून किती लाभार्थी नोंदणी करत आहेत, किती लाभार्थी आत्तापर्यंत मतदार यादीमध्ये आहेत, किती लोक आता नवीन ॲड झालेले आहेत, पूर्ण डाटा सर्वप्रथम दिसेल। त्यानंतर तुमचा जो लोकेशन आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचं आहे त्याचा बूथ दाखवेल, त्या ठिकाणी लोकेशन बूथ पूर्ण फोटोसहित तुम्हाला दर्शवला जाईल। आता त्यानंतर तुमच्या गावाची सविस्तर यादी तुम्हाला दिसेल, कोणकोणते लाभार्थी आहेत, लाभार्थ्यांचं नाव दिसेल, लाभार्थ्यांचं वय दिसेल, लाभार्थ्यांचं पूर्ण डिटेल्स नाव। फक्त फोटो तेवढं दिसणार नाही, कारण सिक्युरिटीसाठी ब्लर करण्यात आलेले आहे किंवा ठेवण्यात आलेले नाही आहे। आता तुम्ही या ठिकाणी ही यादी तुमच्या कोणत्याही कामासाठी सहजरित्या वापरू शकता। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू।